होती आता संध्याकाळ म्हणजे रात्र व्हायला आली. गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे मंगळवार. तर माझ्या मिस्टरांनी सकाळी सकाळी इथे भाज्या आणून ठेवल्या होत्या आणि मेथीची भाजी खूप छान होती, पालक होती आणि सोबतच कोथिंबीर आणली होती. आणि मी सध्या डाएट चालू केलं आहे तर मला बीट हवे होते, बीट घेऊन आले होते, भेंडी होती आणि कांदे होते. तर सकाळी सकाळीच या भाज्या मला फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या आणि मेन म्हणजे आवळाही आणला होता, कारण मी जो ज्यूस बनवते सकाळी सकाळी पिण्यासाठी डिटॉक्स ज्यूस, तर त्याच्यामध्ये आवळा वगैरे घालते, सोबतच अर्ध गाजर घालते. आणि आता छान लाल गाजर येतात बाजारामध्ये, तर मी अर्ध गाजर, एक बीटरूट आणि एक आवळा असं म्हणजे स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर गाजर आणि बीट आहे ते छलून घ्यायचे छान आणि मस्त बारीक तुकडे करायचे, मिक्सरमध्ये छान स्मूथी करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपलं जे तांबडं मीठ आहे तर ते थोडंसं टाकते टेस्ट येण्यासाठी आणि खूप टेस्टी लागतो हा ज्यूस. आणि आवळे अशा प्रकारे मी इथे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देणार होते, सो जेणेकरून ते जास्त दिवस चांगले राहतील. परंतु एक आठवडाभरच मला ठेवायचे होते, कारण मी रोज एक आवळा सकाळी सकाळी ज्यूसमध्ये घालते. तर ते छान धुवून घ्यायचे आणि मग त्यानंतर कट करून घ्यायचे. आणि यानंतर सुरुवात झाली होती माझ्या घरातल्या कामांना. परंतु राघव, तुम्ही पाहू शकता माझे जे किचनचे डोअर्स आहेत तर ते खाली ओपन करत बसतो आणि त्यातलं सामान काढायचा प्रयत्न करतो. तर इथे मी राघवच्याच बॉटल वॉश करून ठेवत होते, कारण जेव्हाही मला फ्री टाईम भेटतो किंवा जास्त काही काम नसतं तेव्हा मी बॉटल बॉईल करायला लावून देते आणि काहीतरी टाईमपास करत बसते. मोकळ्या वेळामध्ये पटकन बॉटल्स देखील घासून होतात, कारण हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे. लहान मुलं आहेत घरात आणि मला ॲक्च्युली हा जो माझा व्ह्यू आहे तर तो आवडतो, कारण आता थंडीचे दिवस आहेत तर बाल्कनीतून खूप छान हवा येते. आणि तुम्ही पाहू शकता बाल्कनीमध्ये म्हणजे माझ्या या किचनच्या विंडोमध्ये देखील 3 पॉट ठेवलेले आहेत साईडला, तर असं ग्रीनरी असल्यासारखा फील येतो मला. त्यामुळे मी बऱ्याचदा म्हणजे खूप मला किचनमध्ये माझं मनही रमतं आणि बरीचशी माझी कामं असतात किचनमध्ये. आणि जर तुम्हाला छान वाटत नसेल तर तुम्ही किचनमध्ये नाही काम करू शकत. म्हणजे जर तुमचं मन किचनमध्ये रमत नसेल तर आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो घरातल्या कामाचा. परंतु मला असं होत नाही. मला जेव्हाही फ्री टाईम भेटतो तेव्हा मी किचनमध्ये काही ना काही उद्योग करत बसते. आताच ओळखलं. हो माय गॉड. डॅडीने शेविंग केल्यावर डॅडी तुला ओळखत नाही? तू नाही ओळखत? माझ्याकडे येतोय. नाही जायचं डॅडीकडं. जा डॅडीकडं जा. बाबू स्वयंपाक करायचा आपल्याला, कोण करेल? डॅडीची मज्जाच झाली तुला नाही घ्यायची म्हटल्यावर. गेलं डॅडी.
आणि असं नाही की ओळखलं नाही राघवने, माझे मिस्टर बोलत नव्हते त्यामुळे त्याने ओळखलं नाही, परंतु बोलल्यावर त्याला समजलं की हे डॅडीच आहेत. सो त्यानंतर मग मी घरातल्या कामांना म्हणजेच माझ्या स्वयंपाकाला लागले होते आणि स्वयंपाकामध्ये मला मेथीचीच भाजी बनवायची होती. आणि मग मी इथे बसून ज्यूस घेतला, कारण मला आरामात ज्यूस वगैरे प्यायला आवडतं, जेवणही आरामातच करायला आवडतं. परंतु बरेच दिवस झाले मला राघवमुळे आरामात जेवायला वगैरे भेटतच नव्हतं. परंतु मी म्हटलं की डाएट करते तर ॲटलिस्ट 10-15 मिनटाचा वेळ काढून मी आरामात गोष्टी करेल, सो जेणेकरून शरीरालाही त्याचा फायदा होतो जर तुम्ही आरामात जेवण करत असाल तर. आणि हे माझं पहिलंच मील होतं, तर मी इथून सुरुवात करते माझ्या जेवणाला. आणि संध्याकाळी फक्त 5 वाजेपर्यंत जेवायचं, 5 नंतर काही खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं. चहाही मी बंद केला आता 5 नंतर. आणि सोबतच मला अजून एक भाजी बनवायची होती, तर ती म्हणजे वाटाण्यालाही माझ्या मोड आले होते आणि माझ्याकडे थोडीशी मोडाची मटकी होती, घरात मसाला काढलेला होता, काळा मसाला. तर म्हटलं छान आमटी बनवेल. तर साधी सोपी आमटी असते माझी नेहमीच, तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे मिक्स मोडाची आमटी म्हणू शकता, मिक्स कडधान्यांच्या मोडाची आमटी. तर एकदम सोपी आहे, काही त्याला जास्त टाकायचं वगैरे नाही आहे. आपल्याकडे जो काळा मसाला आत्ताच मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता, तर तोच आहे अजून. तर मी आता हे छान वॉश करून घेते. आणि मेथीला इथे खूप जास्त माती असते, सो मला जोपर्यंत माती निघते तोपर्यंत मी ते वॉश करत राहते. त्यालाच वॉश करायला मला जवळजवळ 1 तास लागतो, सो मी पाण्यामध्ये सोडून देते. आणि इथे माझी वाटाणा मटकीची भाजी झाल्यानंतर मी मेथीची भाजी टाकून घेतली. मेथीची भाजी आम्हाला सर्वांनाच घरामध्ये प्रचंड आवडते, गाऊलाही खूप आवडते, माझ्या मिस्टरांनाही खूप आवडते. तर भाजी टाकल्यानंतर मी लगेचच किचन साफ करायला लागले. ज्याही वस्तू काढल्या होत्या त्यावरती ठेवून दिल्या. आणि अशा प्रकारे इथे पाहू शकता आपली उसळ तयार झालेली आहे. आणि उसळचा स्मेल घरामध्ये सगळीकडे दरवळत होता. सोबतच त्याच्या सोबत मी मेथीची भाजी केली होती, तर मेथीची भाजी खूप सुंदर झाली होती टेस्टला. आणि नेहमीच होते आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मेथीची भाजी करतात मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ते आहे राईस आणि ज्वारीची भाकरी. तर यानंतर आम्ही निघालो होतो गाऊला स्कूलमधून आणायला. आणि बाहेर खाली आलो तर खूप थंडी होती, सो मी माझ्या मिस्टरांना म्हटले की तुम्ही काही येऊ नका तिकडे, मी गाऊला घेऊन येते. परंतु उभंही राहत नव्हतं, एवढी थंडी होती खाली. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेले आहेत 5:15 आणि 5:30 वाजलेत. तर मी आता जेवण वगैरे केलंय माझं, कारण मी सध्या इंटरमिटेंट फास्टिंग करते. तर मी 5 वाजायच्या आधीच जेवण केलंय, कारण दुपारी राहिलं होतं तेच खाल्लं. बाकीचे राहिलेत, गाऊ आणि माझे मिस्टर नाही जेवले. तर संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय कॉर्निशला. तर कॉर्निशला थंडी आहे म्हणून खूप, आणि आम्ही खूप वरती राहतो, सगळ्यात वरच्या फ्लोअरला. तर मग आम्हाला इथे खूप वाऱ्याचा वगैरे आवाज येत राहतो. बाहेर वारं असलं की समजतं लगेच. तर बाल्कनीमधून वगैरे खिडक्यांमधून हवा येत असते, खूप जास्त हवा येते. तर त्या बंदच असतात नॉर्मली, कधीतरी मी ओपन करते गरम होत असेल तर. आणि आज थोडासा पाऊस झाला त्यामुळे थोडंसं काल गरम होत होतं, सो तेव्हा मी ओपन केल्या होत्या. तर आता वातावरण जरा थंड आहे, तर जॅकेट वगैरे आम्ही सगळेजण जॅकेट घालून चाललोय खाली कॉर्निशला. आणि बऱ्याच दिवसांनी चाललोय, आजारी पडल्यानंतर पहिल्यांदाच कॉर्निशला चाललीये मी, गाऊलाही घेऊन चाललोय आम्ही. तर आता दाखवते तुम्हाला कॉर्निशला वातावरण कसं आहे ते. चला. नमस्कार मंडळी. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो कॉर्निशला आणि खूप वारं आहे खरंच. राघवला जॅकेट घातलंय आणि गाऊला फुल ड्रेस घातलाय, त्यामुळे तिला थंडी नाही वाजणार. परंतु खरंच खूप छान वाटते. खूप दिवसांनी आम्ही कॉर्निशला आलोय.
आणि इथे अशा प्रकार अरे तिथे शॉप्स पण आहेत. चला आपण जाऊ शॉपिंगला. मला माहितच नाही इकडे शॉप लागलेले. शॉपिंगला चाललं लागेल. आणि ते आहेत शॉप्स लागले तर चला आपण जाऊया शॉपिंगला. आणि माहितीच नव्हतं आम्हाला इकडे शॉप लागलेले आहेत म्हणून. तर मी आत्ता पाहिले जस्ट. तिथे बसलो होतो ना क्रिसमस पार्टीला लास्ट टाइम. होतं लास्ट टाइम. कुठं यात्रेमध्ये? जत्रामध्ये. पण हे वाला पिक्चर थोडं डिफरंट होतं. अच्छा. मम्मा हे बघ खेळा. भाई ये कितने का है? 30. एक ही या तीनों? 20. आणि इथे मी एक चप्पल घेतली होती तर मला आवडली होती. सो मी 20 दिनामध्ये घेतली होती. तर तुम्हाला मी घरी जाऊन दाखवेलच कशी आहे ती. मम्मा तुला माहिती ते इंडियाच्या जत्रातलं टॉयचं शॉप असं होतं. अच्छा असं होतं इंडियाच्या यात्रेतलं. आणि यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान अशी लाईटिंग केलेली आहे. कारण आता रमादान येत आहे, एक महिनाभर आहे. तर त्यानिमित्ताने सगळीकडे लाईटिंग केलेली आहे. आणि इकडे दिवाळी वगैरे असेल तरीही खूप जास्त लाईटिंग वगैरे करतात. आणि तुम्ही इथे पाहू शकता अजिबात लहान मुलं नाही आहेत. कारण वीकडेज आहेत, मुलांना स्कूल वगैरे असतात. सो त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आता सध्या कोणी येत नाही. वीकेंडला खूप जास्त गर्दी असते. हॅलो. आणि आता खूप वारं सुटलं आणि थंडी वाजते. आता संध्याकाळ म्हणजे रात्र व्हायला आली. गाव थंडी वाजते तुला? हात थंड झाले तर थंडी नाही वाजत आहे. हात थंड झाले तर इकडे आहे कॉर्निश. आणि अहोंना लागली होती भूक, गाऊला लागली होती. गाऊसाठीच ॲक्च्युली तेही रेस्टॉरंटमध्ये गेले होते. आणि मग मी त्यांना सांगितलं होतं की मी काही खाणार वगैरे नाही आहे. सो त्यांनी दोघांपुरताच शॉर्मा वगैरे घेतला. आणि गाऊ खूप खुश होती कारण तिला बाहेरचं खायला भेटणार होतं. तिला म्हणजे लहान मुलांना मोस्टली आवडतं परंतु मी शक्यतो टाळते द्यायचं. तरीही कुठे ना कुठे काही ना काही निमित्त निघतं आणि तिला भेटतं. नमस्कार मंडळी. तर गाऊ आणि माझे मिस्टर त्यांचं इटिंग चाललंय. तर मी इकडे बाहेर घेऊन आले राघवला. कारण राघव त्यांना बघितलं की राहत नाही. आणि मी सध्या डाएट करते त्यामुळे मी काय बाहेरचं फूड खाणार नाही असं ठरवलंय मी. तर त्यांनी आणलंय पण मी खाणार नाही. त्यांना मी सांगितलं होतं घेऊ नका मला. तर अशा प्रकारे डाएट करत जा. म्हणजे ज्यांना वजन करायचं आहे कमी त्यांनीच करा, सगळ्यांनी नाही. आणि आम्ही कॉर्निशवरून येता येतच राघव झोपून गेलाय कारण गाडीमध्ये अंधार होताच. तर त्याला झोप लागली छान आता. आणि आता घरी न्यायचं म्हटल्यावर त्याला उठवायला लागेल. तो उठेन जाता जाता. आणि यानंतर घरी आल्यानंतर क्लिनिंग वगैरे झाली. आणि ही माझी बास्केट आहे. माझा जोही किचनवरचा कचरा असतो तर त्यामध्ये मी टाकते.
आणि त्याला मी प्लॅस्टिकचा कागद लावून ठेवला होता. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला जेव्हाही क्लिनिंग वगैरे करायचं असेल तेवढी पिशवी काढायची त्याची आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायची, नवीन पिशवी लावून घ्यायची. सो मी संध्याकाळचंच हे काम करते. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती, तर मला असे साबुदाणे भिजवायचे होते. अशा प्रकारे एकदा वॉश करून घेतले साबुदाणे, त्यातलं पाणी बाजूला काढून घेतलं आणि थोडंसं पाणी ठेवलं आणि रात्रभर भिजवायला घातले. सकाळी मला खिचडी बनवायची होती त्याची. नमस्कार मंडळी, तर कॉर्निशवरून आम्ही आलो आणि मी येताना याच्यामध्ये चप्पल आहे तर ती घेऊन आले. तुम्हाला दाखवते कोणती आहे. आणि मला खरंच बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती ही चप्पल. तर अशा प्रकारे आहे ही चप्पल. पिंक कलर आहे आणि मी व्हाईटही पाहत होते, परंतु मी म्हटलं की पिंक हे व्हाईट एवढी फ्रेश व्हाईट नव्हती, थोडंसं क्रीम कलर होता. सो त्यामुळे मग मी ही घेतली. तर आता नाही लगेच वापरणार मी ही. तुमच्यासोबत जेव्हा मी इंडियाला वगैरे जाईन तेव्हा घेऊन जाईल ही घालण्यासाठी तिकडे, कारण बाकीच्या चप्पल्स वगैरे असतात त्या तुटतात मोस्टली. सो ही तुटणार नाही आय होप. सो त्यामुळे मग मी ही तिकडे घेऊन जाईन. आणि ही आहे 20 दिरामची. तर आमच्या तिथे अल मजाजला कॉर्निशला शॉप्स आहेत लागलेत तिथे, तर तिथनं घेतली आहे मी ही. तर अशा प्रकारे होता आजचा दिवस. आणि राघव अजून झोपला होता कारमध्ये, परंतु त्याला कारमधून वरती आणलं तर तो उठला. सो अजून काही झोपलेला नाही आणि आता त्याची झोपमोड झाली तर तो लगेच झोपेल म्हणून शंका आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.